सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार। रविवारी शरद पवारही जाणार। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयोग। पुणे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री आम्हाला हवे, दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। गृहमंत्री पदाऐवजी भाजपकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांनी काम केलं नाही, देवेंद्र भोयार, टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजितदारांकडे नाराजी। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवीच्या बाकाखालून नोटांचं बंडल, सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा, चौकशी सुरू असल्याचीही सभापतींची माहिती। पैशांचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद, हे पैसे माझे नाहीत, राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त 500 रुपये होते, काँग्रेस खासदार मनु सिंघवींनी आरोप फेटाळले। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन, विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार, हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीपदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा, कृषी कर्जाची मर्यादा वाढवली, आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर सीएसएमटी ते गोरेगाव ब्लॉक असणार। कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक, करमळी वेर्णा स्थानकादरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं करणार। लढाऊ विमान तेजस आणि विशेष प्रशिक्षण विमान STT-40च्या उत्पादनासाठी 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचं काम पूर्ण, पुढील वर्षी विमानं भरारी घेणार। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापरचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, चौकशी अहवालाचा संदर्भ देत मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उकाडा वाढला, काल पुण्यात 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुष्पा 2 चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, जगभरात 294 कोटी तर देशभरात 175 कोटींची कमाई। पुष्पा 2 चित्रपटाने जवान चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला। दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला, शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, बैठक घेऊन पुढचा निर्णय लवकरच जाहीर करणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।